नमस्कार मित्रांनो, MVR अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. महाराष्ट्रातील भूगोल आपण सुरू केला आहे मित्रांनो. त्यातील आजचा आपला टॉपिक आहे महाराष्ट्रातील वने. ठीक आहे. तर महाराष्ट्रात मित्रांनो वनांचे प्रमुख प्रकार म्हटलं की प्रमुख प्रकार किती आहे, तर पहिला प्रकार आहे उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य, त्यानंतर उष्णकटिबंधीय निमसदाहरित अरण्य, उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य. चौथा प्रकार आहे उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी किंवा मान्सून अरण्य, उष्णकटिबंधीय रुक्ष पानझडी अरण्य आणि उष्णकटिबंधीय काटेरी अरण्य. ठीक आहे. तर महाराष्ट्रातील प्रमुख वनांचे प्रकार आहे मित्रांनो हे सदाहरित, निमसदाहरित, उष्ण सदाहरित, पानझडी अरण्य किंवा मान्सून अरण्य, रुक्ष पानझडी आणि काटेरी अरण्य. तर एक एक करून आपण सगळे बघणार आहोत मित्रांनो. तर त्यातील पहिला प्रकार आहे आपला उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य. उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य, उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य. तर प्रदेश आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी परिसरात. ठीक आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी परिसरात मित्रांनो सदाहरित अरण्य आढळतात. ठीक आहे. सदाहरित अरण्य. वार्षिक पर्जन्य, ज्या ठिकाणी वार्षिक पर्जन्य 200 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त वार्षिक पर्जन्य अशा परिसरात मित्रांनो सदाहरित अरण्य आढळतात. त्यानंतर जांभा मृदेच्या भागात. ठीक आहे. जांभा मृदेच्या भागात. ठीक आहे. तर सदाहरित अरण्ये महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी परिसरात, त्यानंतर ज्या ठिकाणी 200 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पर्जन्य आहे त्या ठिकाणी, आणि जांभा मृदेच्या भागात कोणती अरण्य आढळतात, तर सदाहरित अरण्य. ठीक आहे. सदाहरित अरण्य. तर यामध्ये मित्रांनो वृक्षांचे स्वरूप असते. सदाहरित अरण्य घनदाट वनस्पतीचे असते मित्रांनो, घनदाट, आणि वृक्षांची उंची असते 45 ते 60 मीटर. ठीक आहे. उंची किती असते? 45 ते 60 मीटर या दरम्यान उंची असते. यामध्ये मित्रांनो वृक्षांचे प्रकार, तर नागचंपा, पांढरा सिडार, फणस, कावसी, जांभूळ, नंतर काही प्रमाणात बांबू आणि कळप या टाईपचे मित्रांनो या प्रकारचे वृक्ष आपल्याला सदाहरित अरण्यामध्ये पाहायला भेटतात. नागचंपा, पांढरा सिडार, फणस, कावसी आणि जांभूळ. सरळ सरळ प्रश्न येतो मित्रांनो, आपल्याला वृक्षांची नावं देतात आणि विचारतात की कोणत्या प्रकारात हे वृक्ष येतील, महाराष्ट्रातील कोणत्या प्रकारातील हे वृक्ष आहे मित्रांनो. तर हे सदाहरित वृक्ष आहे, सदाहरित अरण्यातील वृक्ष आहे नागचंपा, पांढरा सिडार, फणस, कावसी, जांभूळ. ठीक आहे. तर आर्थिक महत्व मित्रांनो, तर सदाहरित अरण्यातील वृक्षांचे आर्थिक दृष्ट्या मित्रांनो मर्यादित प्रमाणात उपयोग होतो. ठीक आहे. कारण लाकूड अतिशय कठीण असल्याने ते टिंबर म्हणून वापरण्यास योग्य असत नाही. ठीक आहे. आर्थिक महत्व मर्यादित प्रमाणात आहे, कारण या प्रकारातील वृक्षांचे लाकूड अतिशय कठीण असल्याने ते टिंबर म्हणून वापरण्यास योग्य असत नाही, म्हणून आर्थिकदृष्ट्या मर्यादित उपयोग होतो. ठीक आहे. तर पुढचा आहे मित्रांनो उष्णकटिबंधीय निमसदाहरित अरण्य. ठीक आहे. उष्णकटिबंधीय निमसदाहरित. ठीक आहे. पहिला बघितलं आपण सदाहरित अरण्य. ठीक आहे. सदाहरित अरण्य, उष्णकटिबंधीय सदाहरित. आता आहे निमसदाहरित. ठीक आहे. तर प्रदेश आहे मित्रांनो ज्या ठिकाणी 200 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस पडतो. ठीक आहे. 200 सेंटीमीटर पेक्षा वार्षिक कमी पर्जन्य असणाऱ्या प्रदेशात निमसदाहरित अरण्य असतात. या प्रकारचे ठीक आहे. निमसदाहरित अरण्य मित्रांनो सदाहरित आणि पानझडी अरण्य यांच्या संक्रमण अवस्थेत ही अरण्य असतात. ठीक आहे. सदाहरित अरण्ये आणि पानझडीच्या अरण्य यांच्या संक्रमण अवस्थेत कोणत्या प्रकारची अरण्य असतात, तर निमसदाहरित अरण्य. ठीक आहे. वृक्षांचे स्वरूप जर बघितलं तर वृक्षांचे स्वरूप मित्रांनो सदाहरित पेक्षा कमी उंचीचे असतात. सदाहरित अरण्य आपण बघितलं आहे, सदाहरित अरण्य हे 45 ते 60 मीटर उंचीचे असतात. तर यापेक्षा कमी उंचीचे निमसदाहरित अरण्य असतात. वृक्षांची पाने गळण्याचा हंगाम हा वेगवेगळा असतो. ठीक आहे. वृक्षांची पाने गळण्याचा हंगाम वेगवेगळा असतो. वृक्षांचे प्रकार, तर निमसदाहरित अरण्यामध्ये मित्रांनो किंडल, रानफणस, नाना, कदम, शीसम व बिंबळा या प्रकारची वृक्ष आपल्याला पाहायला भेटतात. ठीक आहे. किंडल, रानफणस, नाना, कदम, शीसम, बिंबळा. ठीक आहे. बांबूची वने कमी प्रमाणात आहे. बांबूची वने कमी प्रमाणात आहे. आर्थिक महत्व जर बघितलं मित्रांनो ऐन, नाना, वावळी हे महत्वाचे. आर्थिक दृष्ट्या निमसदाहरित अरण्यातील महत्वाचे वृक्ष आहे मित्रांनो
ऐन, नाना आणि वावळी. ठीक आहे, महत्वाचे आर्थिकदृष्ट्या महत्वाचे वृक्ष आहे. त्यानंतर मित्रांनो प्रदेशामध्ये जर बघितलं की निम सदाहरित अरण्ये आंबोली, लोणावळा व इगतपुरी या परिसरात आपल्याला आढळतात. ठीक आहे, आंबोली, लोणावळा व इगतपुरी या परिसरात निमसदाहरित अरण्ये आढळतात. ठीक आहे, निमसदाहरित इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. आंबोली, लोणावळा, इगतपुरी. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपण बघितलं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी परिसरात, ठीक आहे, सावंतवाडी या परिसरात आपण बघितलंय कोणत्या प्रकारचा आहे तर सदाहरित. ठीक आहे, सदाहरित अरण्य. पुढचा आहे मित्रांनो उपोष्ण कटिबंधीय सदाहरित. ठीक आहे, उपोष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्य. पहिला प्रकार होता मित्रांनो आपला उष्ण कटिबंधीय सदाहरित. ठीक आहे, उष्ण कटिबंधीय सदाहरित पहिला प्रकार होता उष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्य. हा आहे मित्रांनो उष्ण कटिबंधीय सदाहरित. ठीक आहे, उष्ण कटिबंधीय सदाहरित वेगळा आहे आणि उष्ण कटिबंधीय सदाहरित वेगळा आहे. उष्ण कटिबंधीय सदाहरित मित्रांनो ज्या ठिकाणी 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी ही वृक्ष आढळतात. ठीक आहे, सदाहरित वृक्ष उष्ण कटिबंधीय सदाहरित. तर उपोष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्य मित्रांनो 250 पेक्षा जास्त सेंटीमीटर पाऊस पडणाऱ्या प्रदेशात उपोष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्ये आढळतात. तर परिसर विचारला तर महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, भीमाशंकरच्या परिसरात आपल्याला उपोष्ण सदाहरित अरण्ये आढळतात. ठीक आहे, महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, भीमाशंकरच्या परिसरात. मित्रांनो ही सर्व ठिकाणे सर्वात जास्त पाऊस पडणारी ठिकाणे आहे मित्रांनो. महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, भीमाशंकरच्या परिसरात कोणते वृक्ष आहेत तर उपोष्ण सदाहरित अरण्य. ठीक आहे, उपोष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्य. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्रात गाविलगड टेकड्यावर ही आपल्याला उपोष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्ये आढळतात. ठीक आहे, गाविलगड टेकड्यावर उत्तर महाराष्ट्रात. त्यानंतर महत्वाचं आहे पाचगणी, महाबळेश्वर, माथेरान, भीमाशंकरच्या परिसरात. वृक्षांचे स्वरूप मित्रांनो उपोष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्याचे वृक्षांचे स्वरूप. हे वृक्ष मित्रांनो सदाहरित असतात. या ठिकाणी भरपूर पावसाचे प्रमाण असते. 250 सेंटीमीटर पेक्षा जास्त म्हटलंय आपण, त्यामुळे पावसाचे प्रमाण भरपूर असते. मध्यम तापमान असतो. ठीक आहे, त्यानंतर जांभा जमिनीचाही प्रभाव वनस्पतीच्या वितरणावर झालेला असतो. प्रकार आहे जांभळा, अंजन, हिरडा, आंबा, बेहडा आणि कारवी. या प्रकारची वृक्ष मित्रांनो उपोष्ण सदाहरित अरण्य या प्रकारामध्ये येतात मित्रांनो. कोणती वने या मित्रांनो जांभळा, अंजन, हिरडा, आंबा, बेहडा आणि कारवी उपोष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्यातील वृक्ष मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर आर्थिक महत्व जर बघितलं तर आर्थिक महत्वामध्ये मधुमक्षी पालन हे महत्वाचा लघु उद्योगधंदा आहे. ठीक आहे, मधुमक्षी पालन हे महत्वाचा लघु उद्योगधंदा आहे मित्रांनो. प्रकार इम्पॉर्टंट आहे, कोणते वृक्ष असतात, त्यानंतर परिसर महत्वाचा आहे. ठीक आहे, उपोष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्य कोणत्या परिसरात असतात, महाराष्ट्रात महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, भीमाशंकरच्या परिसरात. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात गाविलगड टेकड्यावर पण असतात. कोणते कोणते वृक्ष असतात यामध्ये तर जांभळा, अंजन, हिरडा, आंबा, बेहडा आणि कारवी. ठीक आहे, आर्थिकदृष्ट्या जर बघितलं तर मधुमक्षी पालन हा महत्वाचा लघु उद्योगधंदा आहे. पुढचा प्रकार आहे उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी किंवा यालाच मान्सून अरण्य म्हणतात. आर्द्र पानझडी अरण्यालाच मान्सून अरण्य म्हणतात. आर्द्र पानझडी अरण्य म्हणजेच मान्सून अरण्य. तर मित्रांनो चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्व भागात चिरोल व नवेगाव टेकड्यावर. ठीक आहे, कुठे असतात मित्रांनो तर चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील पूर्व भागात चिरोल व नवेगाव टेकड्यावर आर्द्र पानझडी किंवा मान्सून अरण्य आढळतात मित्रांनो. तर या ठिकाणी या प्रकारच्या वनाला मित्रांनो आलापल्ली अरण्य असे म्हणतात. ठीक आहे, आलापल्ली अरण्य महत्वाचं आहे मित्रांनो. आलापल्ली अरण्य म्हणून ओळखलं जातो. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील पूर्व भागातील चिरोल व नवेगाव टेकड्यावरचा प्रदेश मित्रांनो आलापल्ली अरण्य. ठीक आहे, त्यानंतर भंडारा, गोंदिया या जिल्ह्याच्या काही भागात आपल्याला उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्ये आढळतात. गाविलगड टेकड्याचा मेळघाट भागावर, त्यानंतर ठाणे, पालघर मधील डोंगर रांगा आणि पर्जन्य छायेचा प्रदेश, त्यानंतर शंभू महादेव, हरिश्चंद्र बालाघाट आणि सातमाळ डोंगररांगाच्या पश्चिम भागात आर्द्र पानझडी किंवा मान्सून अरण्य आढळतात. ठीक आहे, प्रदेश विचारलं तर प्रदेश मित्रांनो सर्वात महत्वाचा आहे की चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्व भागात चिरोल, नवेगाव टेकड्यावर. ठीक आहे, तर या भागात आढळणाऱ्या आर्द्र पानझडी अरण्यांना
अल्लापल्ली अरण्य म्हणून ओळखले जाते, अल्लापल्ली अरण्य. त्यानंतर भंडारा गोंदियाच्या काही भागात आपल्याला आढळतात. गाविलगड टेकड्याच्या मेळघाट या परिसरात आढळतात आणि पालघर यांच्या डोंगर रांगा. पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये कोणते अरण्य आढळतात? तर पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये मित्रांनो आर्द्र पानझडी किंवा मान्सून अरण्य आढळतात. त्यानंतर पठारावरच्या महत्वाच्या डोंगररांगा मित्रांनो आपल्या शंभू महादेव, हरिश्चंद्र बालाघाट, सातमाळा, अजिंठा डोंगररांग यांच्या पश्चिम भागात आपल्याला आर्द्र पानझडी अरण्य आढळतात. कोल्हापूर, नाशिक, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये मित्रांनो पानझडी अरण्ये आढळतात. ठीक आहे. कोल्हापूर, नाशिक, ठाणे, पालघर, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारची अरण्य असतात? तर पानझडी प्रकारची अरण्य असतात, पानझडी प्रकारची. तर वृक्षांचे स्वरूप कसे असते मित्रांनो यामध्ये? तर वृक्षांचे स्वरूप असतो वार्षिक पाऊस ज्या ठिकाणी 120 ते 160 सेंटीमीटर या दरम्यान असतो त्या ठिकाणी मित्रांनो आर्द्र पानझडी किंवा मान्सून अरण्य आढळतात. ठीक आहे. वार्षिक पाऊस किती आहे? तर वार्षिक पाऊस आहे 120 ते 160 सेंटीमीटर. या ठिकाणी वृक्षांची उंची असते 30 ते 40 मीटर मित्रांनो, 30 ते 40 मीटर. ठीक आहे. वृक्षांचे प्रकार सागवान या प्रकारातील या अरण्यातील हा महत्वाचा वृक्ष आहे मित्रांनो सागवान. त्यानंतर बांबूची वने ऐन, हिरडा, बिबळा, लेंडी, वेरूळ, किंडल, कुसुम, आवळा, शीसम आणि सिरस. ठीक आहे. हे महत्वाचे वृक्ष मित्रांनो आपल्याला आर्द्र पानझडी किंवा मान्सून अरण्यामध्ये पाहायला भेटतात. ठीक आहे. वृक्षांचे प्रकार ऐन, हिरडा, बिबळा, लेंडी, वेरूळ, किंडल, कुसुम, आवळा, शीसम आणि सिरस. ठीक आहे. तर सागवान हा महत्वाचा वृक्ष आहे आर्द्र पानझडी मधला. पुढचा प्रकार येतो मित्रांनो उष्ण कटिबंधीय वृक्ष पानझडी अरण्य. ठीक आहे. आर्द्र पानझडी अरण्य, त्यानंतर वृक्ष पानझडी अरण्य. वृक्ष पानझडी अरण्य प्रदेश आहे सातपुडा पर्वतरांग आणि अजिंठा डोंगररांगात. ठीक आहे. घाटमाथ्याच्या पूर्वेस कमी उंचीच्या टेकड्यावर तर विदर्भात डोंगराळ भागात मित्रांनो वृक्ष पानझडी अरण्य आढळतात. वृक्षाचे स्वरूप मित्रांनो ज्या ठिकाणी 80 ते 120 सेंटीमीटर या दरम्यान पाऊस वार्षिक पर्जन्य पडतो त्या ठिकाणी आपल्याला वृक्ष पानझडी अरण्य आढळतात. प्रकार आहे मित्रांनो यामध्ये सागवान, धावडा, शीसम, तेंदू, पळस, बीजसाल, लेंडी, हेदी, बेल, खैर आणि अंजन. ठीक आहे. या प्रकारची वृक्ष आपल्याला उष्णकटिबंधीय वृक्ष पानझडी अरण्यामध्ये पाहायला भेटतात. ठीक आहे. कोणते कोणते मित्रांनो? सागवान आहे. ठीक आहे. सागवान मित्रांनो दोन्ही याच्यामध्ये आर्द्र आणि वृक्ष दोन्ही मध्ये आपल्याला दिसतात. त्यानंतर धावडा, शीसम आहे, तेंदू, पळस, बीजसाल, लेंडी, हेदी, बेल, खैर आणि अंजन. ठीक आहे. या प्रकारची वृक्ष मित्रांनो उष्णकटिबंधीय वृक्ष पानझडी अरण्यामध्ये आढळतात. वृक्ष पानझडी अरण्यामध्ये. त्यानंतर आर्थिक उपयोग जर बघितलं मित्रांनो तर या प्रकारचे वृक्ष टिंबर म्हणून आपण उपयोग करू शकतो. त्यानंतर इंधन म्हणून यांचा वापर होतो. खैर सारख्या वनस्पतीचा उपयोग मित्रांनो काथ निर्माण करण्यासाठी होतो. ठीक आहे. काथ निर्माण करण्यासाठी खैर या वनस्पतीचा उपयोग होतो काथ निर्माण करण्यासाठी. पुढचा प्रकार आहे उष्णकटिबंधीय काटेरी अरण्य. उष्णकटिबंधीय काटेरी अरण्य. ठीक आहे. तर काटेरी अरण्य मित्रांनो महाराष्ट्राच्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या प्रदेशामध्ये आढळतात. ठीक आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ ज्या ठिकाणी 80 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस पडतो त्या ठिकाणी काटेरी अरण्य आढळतात. ठीक आहे. ज्या ठिकाणी 80 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस पडतो त्या ठिकाणी तर काटेरी अरण्य आढळतात. तर महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, त्यानंतर मराठवाडा आणि विदर्भ या प्रदेशातील 80 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात मित्रांनो काटेरी अरण्य दिसतात. यामध्ये मित्रांनो बाबू, खैर, हिवर व नीम झाड हे प्रमुख वृक्ष आहे. बाबू, खैर, हिवर व नीम झाड. तारवट सारख्या झुडपांचा उपयोग मित्रांनो टॅनिंग साठी केला जातो. महत्वाचा आहे मित्रांनो तारवट. ठीक आहे. तारवट सारख्या झुडपाचा उपयोग कशासाठी केला जातो? तर टॅनिंग साठी केला जातो. तारवट सारख्या झुडपाचा उपयोग टॅनिंग साठी केला जातो. तर मित्रांनो आतापर्यंत आपण पूर्ण बघितलेलं आहे उष्णकटिबंधीय काटेरी अरण्य, उष्णकटिबंधीय वृक्ष पानझडी, आर्द्र पानझडी, त्यानंतर सदाहरित, निम सदाहरित अरण्य बघितले आहे. ठीक आहे. तर आपण शॉर्ट मध्ये जर बघितलं मित्रांनो ज्या ठिकाणी 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो. ठीक आहे. 200 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी
तिथे मित्रांनो सदाहरित उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्ये आढळतात. त्यानंतर 200 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशामध्ये निमसदाहरित अरण्य असतात. 200 सेंटीमीटर पेक्षा कमी. त्यानंतर उपउष्ण जर बघितलं मित्रांनो, सदाहरित आपल्याला सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या ठिकाणी, ठीक आहे, 250 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडणाऱ्या ठिकाणी उपउष्ण सदाहरित अरण्य असतात. त्यानंतर आर्द्र पानझडी बघितलं आपण, 120 ते 160 सेंटीमीटर या दरम्यान पाऊस पडणाऱ्या प्रदेशात. वृक्ष पानझडी बघितलं मित्रांनो, वृक्ष पानझडी अरण्ये वृक्ष पानझडी अरण्य मित्रांनो 80 ते 120 सेंटीमीटर या दरम्यान पाऊस पडणाऱ्या, ठीक आहे, किती 80 ते 120 सेंटीमीटर या दरम्यान पाऊस पडणाऱ्या, वार्षिक पर्जन्य पडणाऱ्या परिसरात वृक्ष पानझडी अरण्य. तर सर्वात कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशामध्ये मित्रांनो 80 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशामध्ये काटेरी अरण्य आढळतात. ठीक आहे मित्रांनो, तर लक्षात ठेवा मित्रांनो, सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या प्रदेशामध्ये कोणता आहे तर उपउष्ण सदाहरित अरण्य, त्यापेक्षा कमी उष्ण सदाहरित. ठीक आहे, उपउष्ण सदाहरित सर्वात जास्त, त्यानंतर उष्ण सदाहरित, त्यानंतर क्रमाने येतो मित्रांनो निमसदाहरित, आर्द्र पानझडी, वृक्ष आणि सर्वात कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात आपल्याला काटेरी अरण्ये आढळताना दिसतात. काटेरी अरण्य. ठीक आहे, पुढचा आपला टॉपिक आहे मित्रांनो महाराष्ट्र वन विभागाद्वारे महाराष्ट्रातील वनाचे प्रकार. ठीक आहे, महाराष्ट्र वन विभागाद्वारे महाराष्ट्रातील वनांचे प्रकार. तर महाराष्ट्र वन विभागाने मित्रांनो महाराष्ट्रातील एकूण 6 वनांचे प्रकार सांगितले आहे. ठीक आहे, 6 वनांचे प्रकार सांगितले आहे. तर दक्षिण उष्णकटिबंधीय सदाहरित वने, दक्षिण उष्णकटिबंधीय पानगळतीची सदाहरित वने, दक्षिण उष्णकटिबंधीय पानगळतीची शुष्क वने, दक्षिण उष्णकटिबंधीय काटेरी वने, दक्षिण उष्णकटिबंधीय समशीतोष्ण रुंदपर्णी पर्वतीय वने आणि 6वा प्रकार सांगितला आहे मित्रांनो सागरी किनारी व भरती ओहोटीची दलदलीची वने. ठीक आहे, तर महाराष्ट्र वन विभागाने वन विभागाद्वारे महाराष्ट्रातील वनांचे हे प्रकार सांगितले आहे मित्रांनो. तर आपण एक एक करून थोडक्यात सगळे बघून घेऊया. तर पहिला प्रकार आहे मित्रांनो दक्षिण उष्णकटिबंधीय सदाहरित वने. ठीक आहे, दक्षिण उष्णकटिबंधीय सदाहरित वने. तर मित्रांनो या प्रकारचे वने मित्रांनो नद्यांच्या पाणलोट क्षेत्राच्या संरक्षणाबरोबरच जलसंधारणाचे महत्त्वाचे कार्य करतात. ठीक आहे, दक्षिण उष्णकटिबंधीय सदाहरित वने मित्रांनो नद्यांच्या पाणलोट क्षेत्राच्या संरक्षणाबरोबर, ठीक आहे, नद्यांच्या पाणलोट क्षेत्राच्या संरक्षणाबरोबर जलसंधारणाचे महत्त्वाचे कार्य करतात दक्षिण उष्णकटिबंधीय सदाहरित वने. ठीक आहे, त्यानंतर पानगळतीची सदाहरित वने ठाणे, पालघर, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो दक्षिण उष्णकटिबंधीय पानगळतीची सदाहरित वने आढळतात. क्षेत्र जर विचारलं तर 3410 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्र मित्रांनो पानगळतीची सदाहरित वनांची आहे. एकूण वनक्षेत्राशी दमट वनांची टक्केवारी 5.5% आहे. ठीक आहे, किती आहे तर 5.5%. तिसरा प्रकार आहे दक्षिण उष्णकटिबंधीय पानगळतीची शुष्क वने. ठीक आहे, दक्षिण उष्णकटिबंधीय पानगळतीची शुष्क वने. ठीक आहे, तर हे मित्रांनो या प्रकारचे वने नाशिक, खानदेश, विदर्भ, छत्रपती संभाजीनगर व नांदेड जिल्ह्याच्या काही भागामध्ये दक्षिण उष्णकटिबंधीय पानगळतीची शुष्क वने आढळतात. क्षेत्र जर विचारलं तर 10,326 चौरस किलोमीटर आणि प्रमाण आहे मित्रांनो 16%. एकूण वनक्षेत्राशी दमट वनाची टक्केवारी किती आहे तर टक्केवारी 16% आहे. ठीक आहे, त्यानंतर काटेरी वने कमी पावसाच्या प्रदेशात सर्वात जास्त प्रदेश मित्रांनो काटेरी वनांचा आहे. ठीक आहे, सर्वात जास्त प्रदेश कशावर काटेरी वनांचा आहे. किती 40,602 चौरस किलोमीटर, टक्केवारी 63% आहे मित्रांनो. एकूण वनक्षेत्राशी दमट वनांची टक्केवारी किती आहे तर 63% आहे. सर्वात जास्त क्षेत्र मित्रांनो काटेरी वनांनी व्यापलेले आहे, काटेरी वनांनी. त्यानंतर समशीतोष्ण रुंदपर्णी पर्वतीय वने. ठीक आहे, समशीतोष्ण रुंदपर्णी पर्वतीय वने. तर या प्रकारची वने मित्रांनो फक्त कोल्हापूर जिल्ह्यात, सातारा, रायगड, पुणे या जिल्ह्यातील घाटमाथ्यावर विशिष्ट भागात आढळतात, जसे की आंबोली, महाबळेश्वर, माथेरान, भीमाशंकर या परिसरात. ठीक आहे मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यात, त्यानंतर सातारा, रायगड, पुणे जिल्ह्यातील
विशिष्ट भागात म्हणजे आंबोली, महाबळेश्वर, माथेरान, भीमाशंकर या परिसरात भूजल संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाची असते. ठीक आहे. तर खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वने मित्रांनो भूजल संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचे असते असा जर प्रश्न आला तर समशीतोष्ण रुंद पर्णी पर्वतीय वने, समशीतोष्ण रुंद पर्णी पर्वतीय वने भूजल संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाची असतात. क्षेत्र किती आहे तर 9,850 चौरस किलोमीटर. ठीक आहे. पर्सेंटेज 15%. त्यानंतरचा प्रकार आहे सागरी किनारी भरती ओहोटीची दलदलीची वने. ठीक आहे. सागरी किनारी भरती ओहोटीची दलदलीची वने. तर दलदलीची वने फक्त 147 चौरस किलोमीटर आहे. फक्त 147 चौरस किलोमीटर. टक्केवारी आहे 0.5%. ठीक आहे. 0.5%. खाड्या आणि दलदलीच्या भागात मित्रांनो या प्रकारची वने आढळतात. ही वने समुद्र तटाच्या संरक्षणाचे महत्वाचे कार्य करतात. यामध्ये जर वृक्ष विचारला मित्रांनो ॲव्हिसिनिया आणि रायझोपोरा. ठीक आहे. दलदलीची वनामध्ये महत्वाचे वृक्ष मित्रांनो ॲव्हिसिनिया व रायझोपोरा ही वृक्ष प्रजाती या प्रकारच्या वनामध्ये आढळतात. सर्वात जास्त प्रदेश मित्रांनो रायगड जिल्ह्यात आहे. दलदलीच्या वनाचे सर्वात जास्त प्रदेश कोणत्या जिल्ह्यात आहेत? रायगड या जिल्ह्यात आहे. सर्वात जास्त प्रदेश 95 चौरस किलोमीटर. ठीक आहे. त्यानंतरचा पॉइंट आहे मित्रांनो वन विभागाची संरचना व वनवृत्ती. ठीक आहे. वन विभागाची संरचना व वनवृत्ती. महाराष्ट्रात प्रधान मुख्य वन संरक्षक असून मित्रांनो त्याचे प्रमुख कार्यालय कुठे आहे तर नागपूर येथे. ठीक आहे. प्रधान मुख्य वन संरक्षक प्रमुख कार्यालय कुठे आहे तर नागपूर या ठिकाणी आहे. त्यानंतर राज्य स्तरावर एकूण 9 कार्यालय आहेत. ठीक आहे. राज्य स्तरावर 9 कार्यालय आहेत. यांचा पदाधिकारी असतो मित्रांनो मुख्य वन संरक्षक. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्रात वन विभागात एकूण 11 प्रादेशिक वनवृत्ती. ठीक आहे. 11 प्रादेशिक वनवृत्ती प्रमुख असतो मित्रांनो वन संरक्षक. ठीक आहे. वन संरक्षक प्रमुख असतो वनवृत्त्याचा. प्रादेशिक वनवृत्त्याचा कार्यालय किती आहे तर 9 कार्यालय आहेत. यांच्या पदाधिकारी जो असतो त्यांना मुख्य वन संरक्षक असे म्हणतात. मुख्य वन संरक्षक. ठीक आहे. तर महाराष्ट्र वन विभागात एकूण 11 प्रादेशिक वनवृत्ती आहे मित्रांनो. तर कोणते तर ठाणे, नाशिक, धुळे, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली. ठीक आहे. असे एकूण 11 प्रादेशिक वनवृत्ती आहेत. त्यानंतर एकूण 9 कार्यात्मक वनवृत्ती आहे. 9 कार्यात्मक वनवृत्ती आहे. ठीक आहे. कार्यात्मक वनवृत्ती. आजचा आपला शेवटचा टॉपिक आहे मित्रांनो महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान. महाराष्ट्रात एकूण 6 राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो. ठीक आहे. 6 राष्ट्रीय उद्यान आहेत. ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात आहे. नवेगाव गोंदिया या जिल्ह्यात आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर, गोगामळ राष्ट्रीय उद्यान अमरावती, बोरीवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई उपनगर आणि ठाणे या 2 जिल्ह्यात आहे. आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड या जिल्ह्यामध्ये आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. तर पहिला राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो ताडोबा राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान याच ठिकाणी मित्रांनो ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. ठीक आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. ठीक आहे. महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. ठीक आहे. तालुका कोणता आहे भद्रावती तालुका. भद्रावती या तालुक्यात चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे. महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. एकूण क्षेत्र आहे 115.14 चौरस किलोमीटर. या उद्यानातील बांबू हे मुख्य वृक्ष आहे मित्रांनो. तर पानझडीची वने यामध्ये आपल्याला आढळतात. पानझडीची वने यामध्ये 250 प्रकारचे रान पक्षी जंगलात आहेत मित्रांनो. ताडोबा नावाचा सरोवर सुद्धा यामध्ये आहे. त्यानंतर आंबट हिरा पानवटा तिथे गर्द वनराईत आहे मित्रांनो. आंबट हिरा पानवटा. त्यानंतर पानवट्याजवळच सांबराचे लोटणाची जागा आहे मित्रांनो. त्या जागेला सांबर लोटण असे म्हणतात. तर आशियातील उत्तम मगर पालन केंद्र ताडोबा या राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो. ताडोबा राष्ट्रीय उद्यानामध्ये महत्वाचं आहे मित्रांनो लक्षात ठेवा की आंबट हिरा पानवटा. ठीक आहे. आंबट हिरा पानवटा त्यानंतर सांबर लोटण आणि मगर पालन केंद्र. ठीक आहे. मगर पालन केंद्र. तर हे कुठे आहे तर हे ताडोबा राष्ट्रीय उद्यानात आहे. ठीक आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यानात ताडोबा सरोवर आहे मित्रांनो. आंबट हिरा पानवटा
सांबर लोटन ही जागा आणि मगर पालन केंद्र आशियातील उत्तम मगर पालन केंद्र ताडोबा राष्ट्रीय उद्यानात आहे. ठीक आहे. मुख्य वृक्ष आहे बांबू. पानझडीची वने आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. क्षेत्र आहे 115.14 चौरस किलोमीटर. ठीक आहे. पुढचं आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान अर्जुनी मोरगाव गोंदिया या जिल्ह्यातील हे राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो. 133.88 चौरस किलोमीटर. स्थापना आहे 22 नोव्हेंबर 1975. ठीक आहे. 22 नोव्हेंबर 1975 ला नवेगाव राष्ट्रीय उद्यानाची स्थापना आहे. अर्जुनी मोरगाव गोंदिया जिल्ह्यातील आहे. स्थापनेसाठी मित्रांनो पवनीचे अरण्यपुत्र श्री माधवराव पाटील यांच्या प्रयत्नाने या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली आहे. तर मित्रांनो नवेगाव राष्ट्रीय उद्यानामध्ये बाहेरून मित्रांनो काही पक्षी येतात, जसे की कच्च्या रणातून मित्रांनो रोहित पक्षी येतात, लडाख तिबेटवरून चक्रवाक बदके येतात, युरोप सायबेरियावरून शेकाटे नावाचे पक्षी मित्रांनो या राष्ट्रीय उद्यानामध्ये येतात. तर बोदराईचे मंदिर आपल्याला नवेगाव राष्ट्रीय उद्यानामध्ये पाहायला भेटतात मित्रांनो. काय बोदराईचे मंदिर. ठीक आहे. बोदराईचे मंदिर. त्यानंतर कच्च्या रणातून रोहित पक्षी येतो, लडाख तिबेटवरून चक्रवाक बदके येतात, बदके युरोप सायबेरियावरून शेकाटे येतात. ठीक आहे. शेकाटे. पुढचं राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. तर पेंच राष्ट्रीय उद्यान मित्रांनो नागपूर या जिल्ह्यात आहे. 257.98 चौरस किलोमीटर आहे. ठीक आहे. तर या राष्ट्रीय उद्यानाच्या पूर्वेला मित्रांनो उंच सातपुड्यातील उंच गोलिया पहाड आहे. ठीक आहे. गोलिया पहाड. गोलिया पहाड. तर गोलिया पहाड आहे मित्रांनो. तर गोलिया पहाड हा नागपुरातील सर्वात उंच पहाड आहे. नागपुरातील सर्वात उंच पहाड आहे गोलिया पहाड. ठीक आहे. नागपुरातील सर्वात उंच पहाड. त्यानंतर पिंपरिया. पिंपरिया या ठिकाणी मित्रांनो काय तर वनक्षेत्रफळाचे कार्यालय आहे. वनक्षेत्रफळाचे कार्यालय कुठे आहे तर पिंपरिया या ठिकाणी. आणि सिल्लारी. सिल्लारी. ठीक आहे. सिल्लारी या ठिकाणी मित्रांनो गोंड आदिवासींची वस्ती आहे. तर सिल्लारी जवळच बुधलजिरा. सिल्लारी जवळच मित्रांनो बुधलजिरा. ठीक आहे. बुधलजिरा या ठिकाणी लाकडी प्रवेशद्वार आहे. ठीक आहे. सिल्लारी जवळ बुधलजिरा. तर मित्रांनो उंच गोलिया पहाड, त्यानंतर पिंपरिया, सिल्लारी येथे गोंड आदिवासींची वस्ती आणि बुधलजिरा लाकडी प्रवेशद्वार कोणत्या राष्ट्रीय उद्यानात आहे तर पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजेच पेंच राष्ट्रीय उद्यानामध्ये. तर या राष्ट्रीय उद्यानामध्ये मित्रांनो काही पाणवटी आहेत, जसे की राणी डोह, लामण डोह, खारी तलाव, तोतला डोह. ठीक आहे. राणी डोह, लामण डोह, खारी तलाव, तोतला डोह ही पाणवटी आहे. तर झिलमिली, राणी डोह, लामण डोह, तोतला डोह आणि झिलमिली. ठीक आहे. या ठिकाणी वन्य प्राणी निरीक्षण मनोरे बांधण्यात आले आहे. ठीक आहे. वन्य प्राणी निरीक्षण मनोरे बांधण्यात आले कुठे राणी डोह, लामण डोह, तोतला डोह, झिलमिली या ठिकाणी. पुढचं राष्ट्रीय उद्यान आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली. ठीक आहे. 103.09 चौरस किलोमीटर मित्रांनो मुंबई उपनगर आणि ठाणे या दोन जिल्ह्यात विस्तार आहे मित्रांनो संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा. स्थापना आहे 4 फेब्रुवारी 1983 ला. 4 फेब्रुवारी 1983 ला. मित्रांनो या राष्ट्रीय उद्यानामध्ये सदाहरित, निमसदाहरित आणि खारफुटी या 3 प्रकारची वृक्षवने आढळतात. सदाहरित, निमसदाहरित, खारफुटी. ठीक आहे. त्यानंतर तुळशी व पोवई तलाव या राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे. बिबळ्या वाघ मित्रांनो हा मुख्य प्राणी आहे. बिबळ्या वाघ. ठीक आहे. बिबळ्या वाघ हा काय तर मुख्य प्राणी आहे. तर लायन सफारी पार्क हे महत्वाचं आहे मित्रांनो इथे. लायन सफारी पार्क. त्यानंतर राणा, महाराणा आणि नाखवा नावाचा बेडूक आहे मित्रांनो झाडावर चढतो. ठीक आहे. राणा, महाराणा व नाखवा नावाचं बेडूक आहे. झाडावर चढणारे हे बेडूक आहे. त्यानंतर कान्हेरी लेणी आहे मित्रांनो. कान्हेरी लेणी बौद्ध काळातील आहे. या ठिकाणी 109 विहार आहे. ठीक आहे. 109 विहार आहे. त्यानंतरचा राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो गुगामल राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. तर गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती जिल्ह्यातील. ठीक आहे. अमरावती येथे मित्रांनो मेळघाटच्या एकूण क्षेत्रापैकी 1288 चौरस किलोमीटर क्षेत्र मित्रांनो मध्यम लगत संरक्षित क्षेत्र आहे. ठीक आहे. 1288. मेळघाटच्या एकूण क्षेत्रापैकी 1288 चौरस किलोमीटर क्षेत्र काय तर मध्यम लगत संरक्षित क्षेत्र आहे. म्हणजे ते सेमी कोर एरिया आहे मित्रांनो. ठीक आहे. तर त्यामधील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे 308 चौरस किलोमीटर क्षेत्र मित्रांनो अति संरक्षित आहे. ठीक आहे.
तर कोर एरिया म्हणून आहे 308 चौरस किलोमीटर क्षेत्र, तर त्यालाच राष्ट्रीय उद्यान असे जाहीर करण्यात आले मित्रांनो, राष्ट्रीय उद्यान जाहीर करण्यात आले. तर यामध्ये मित्रांनो आदिवासींचा रुमाल्या देव आणि उडत्या खारीचे निवासस्थान आपल्याला गुगामल राष्ट्रीय उद्यानामध्ये आढळतात. ठीक आहे. आदिवासींचा रुमाल्या देव, आदिवासींचा रुमाल्या देव आणि उडत्या खारीचे निवासस्थान कुठे आहे तर गुगामल राष्ट्रीय उद्यानामध्ये, गुगामल राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे. आणि आपला शेवटचा राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो चांदोली राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानाला 2005 मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला आहे. तर 1985 ला चांदोली अभयारण्याची स्थापना आहे. 1985 चांदोली अभयारण्याची स्थापना आहे की ज्याला 2005 मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला आहे, राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा. मित्रांनो या राष्ट्रीय उद्यानाला फुलपाखरांचा स्वर्ग असे म्हटलं, फुलपाखरांचा स्वर्ग असे म्हणतात. फुलपाखरांचा स्वर्ग म्हणजेच चांदोली राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान. पुढचा पॉइंट आहे मित्रांनो सागरी राष्ट्रीय उद्यान, सागरी राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. सागरी राष्ट्रीय उद्यान. तर मित्रांनो पहिला सागरी राष्ट्रीय उद्यान गुजरात राज्यात कच्छ आखातात आहे मित्रांनो, कच्छ आखातातील आहे. त्यानंतर तमिळनाडूमध्ये रामेश्वर जिल्ह्यात मन्नार येथे दुसरा सागरी राष्ट्रीय उद्यान आहे. महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण हे सागरी राष्ट्रीय उद्यान आहे, मालवण. महाराष्ट्रातील पहिले सागरी राष्ट्रीय उद्यान कोणते आहे तर मालवण. ठीक आहे. मालवण हे महाराष्ट्रातील पहिले सागरी राष्ट्रीय उद्यान आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. पुढचा आपला टॉपिक असणार आहे मित्रांनो महाराष्ट्रातील खनिज संपत्ती, त्यानंतर महाराष्ट्रातील ऊर्जा साधने. ठीक आहे. महाराष्ट्रातील खनिज संपत्ती, खनिज संपत्ती आणि ऊर्जा साधने, ऊर्जा साधने आपण बघणार आहोत. ठीक आहे. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत लेक्चर आवडत असेल तर लाईक करा मित्रांनो, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.